नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो मंडळी, सारखं एकाच पद्धतीनं भेंडीची भाजी करण्यापेक्षा मी जरा नवीन पद्धतीनं इथं फ्राय केलेली आहे, जे की हे एकदम मस्त असे कुरकुरीत इथं झालेली आहेत आणि शिवाय हे चटपटीत देखील आहेत. अहो मंडळी, करायला गेलं तर एकदम सोपंच आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी इथं अर्धा किलो हे भेंडी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून इथं घेतलेली आहे आणि शिवाय प्रत्येक भेंडी हे कोरडी पुसून इथं ठेवलेली आहे. आता हे भेंडी आपल्याला कट करायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, भेंडी हे आपण एका भेंडीचे 4 तुकडे अशा उभे पद्धतीनं आपल्याला इथं कट करायचं आहे. एकदम एकातून 2 असं आपण भेंडी कट केलो तर ते व्यवस्थित तळली जाणार नाही. जेवढे बारीक काप होतील तेवढे हे व्यवस्थित कडक होतील. आता यामध्ये हळद पाव चमचा, लाल मिरची अर्धा चमचा, धने मसाला अर्धा चमचा आणि कॉर्नफ्लॉवर हे 4 चमचे इथं वापरायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, चवीपुरतं मीठ म्हणजेच हे अर्धा चमचा इथं वापरायचं आहे. अहो मंडळी, तुम्हाला जर भेंडी फ्राय हे जरा अजून थोडे तिखट पाहिजे असेल तर आणि अर्धा चमचा तुम्ही इथं लाल मिरची पावडर वापरू शकता, काही हरकत नाही. पण भेंडी फ्राय हे पोरांमध्ये जास्त प्रमाणात आवडते, त्याच्यामुळे मी इथं फक्त अर्धा चमचा इथंच एवढं वापर इथं केलेली आहे. आणि हो बरं का मंडळी, फक्त कॉर्नफ्लॉवर एवढं एकच साहित्य इथं भेंडीमध्ये घालून मी हे भेंडी कुरकुरीत करणार आहे. याच्यात बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ असं काहीही वापरलेलं नाही. आता हे सगळं व्यवस्थित कोरडे मसाले मिक्स झाल्यानंतर इथं मी हे चिंचेचं पाणी इथं घालत आहे. आणि आता हे चिंचेचं पाणी पण आपल्याला व्यवस्थित थोडं करतच इथं घालायचं आहे. हे अर्धा वाटी चिंचेचं पाणी मला इथं लागलेलं आहे आणि ते मी थोडं करत ह्या भेंडीवर शिंपडत इथं भिजवत आहे. अहो मंडळी, हे भेंडी आपल्याला पूर्ण पाणी असं करायचं नाहीत. हे पूर्ण वाळले असेच आपल्याला राहतील असं भिजवायचं आहे. त्याच्यामुळं थोडं पाणी शिंपडतच मी हे व्यवस्थित भेंडी मसाल्यामध्ये कालवून घेतली आहे. अहो मंडळी, मग चला आपण याला तळायला घेऊ. आता तळणीसाठी मी इथं कढईमध्ये तेल घेतलेली आहे आणि ह्या कढईमध्ये तेल तापल्यानंतर तेल एकदम कडक झाल्यानंतर हे भेंडी थोडे करत पूर्ण तेलामध्ये पसरून आपल्याला इथं घालायचे आहेत. आणि हो बरं का मंडळी, 2 मिनटं झाल्यानंतर मग ह्या भेंडीला आपण झाऱ्याच्या साह्यानं इथं पलटायचं आहे. आणि ह्या गरम तेलामध्येच हे झाऱ्याच्या मदतीनंच जर कोणती भेंडी चिटकली असेल तर ते हळूहळू करत इथं आपल्याला काढायचं आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, व्यवस्थित असं हे भेंडीला उलटसुलट करत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा भेंडीचा कलर बदलेल, हे हिरवी भेंडीपासून जेव्हा गोल्डन कलरची भेंडी होईल तेव्हाच आपल्याला हे कढईमधून बाहेर काढायचं आहे. आणि हो मंडळी, गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवा आणि आपल्याला हे भेंडी करपू द्यायचे नाही आहेत. अशा वेळेसच आपल्याला हे कढईमधून बाहेर काढायचं आहे. आणि आपण पाहू शकता, अवघे 5 मिनिटांमध्येच माझे हे भेंडी व्यवस्थित तळून झालेली आहेत आणि आता हे अजिबात करपलेले देखील नाहीत. आता असंच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि आता जसं मी तळले तसंच सेम त्याच पद्धतीनं भेंडीचा हा दुसरा घाणा मी इथं तळत आहे. तेलामध्ये सगळे पसरून असं भेंडी आपल्याला इथं सोडायचं आहे. आणि 2 मिनटानंतरच याला हे आपण झाऱ्याच्या पद्धतीनं इथं पलटायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, जेव्हा 2 मिनटात हे सेट होतील तेव्हाच तुम्ही हे पलटायला घ्या. नाही म्हणलं तर आपले हे भेंडी सगळीकडे चिकटून जातील. अहो मंडळी, एकदम घाईघाईनं तळण्यापेक्षा थोडंसं निवांतपणे याला तळायला घ्या, जेणेकरून आपले हे तळलेले भेंडी जास्त उशीरपर्यंत एकदम कडकच राहतील. आणि आता आपण पाहू शकता, आता हे भेंडीचे कलर बदललेला आहे आणि माझी दुसऱ्या घाण्याची पण भेंडी इथं तळून झालेली आहे. अशाच पद्धतीनं मी हे तिसरं घाणं पण इथं तळून घेणार आहे. आता हे अर्धा किलो भेंडीमध्ये माझी 3 घाणे हे तळून झालेली आहेत. आणि आपण पाहू शकता मंडळी, भेंडी तर एकदम भारीच तळली गेलेली आहे आणि शिवाय एकदम मस्त अशी इथं दिसत आहेत. आणि शिवाय सुरुवातीलाच ह्याचा आवाज देखील तुम्ही ऐकलेला आहोत. अहो मंडळी, ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना अशा प्रकारची भेंडी नक्की करून द्या, त्यांनी पण एकदम आवडीनेच खातील. अहो मंडळी, इथे एक भेंडी मी तुम्हाला तोडूनच दाखवते. ऐकलो ना आवाज? आता आणखीन एक भेंडीचा तुकडा इथं मी तोडून दाखवते. एकदम मस्त अशी कुरकुरीत भेंडी इथं तयार झाली आहे. शिवाय हे खाल्ल्यानंतर तर एकदम चटपटीत आणि एकदम भारीच लागते. मग काय मंडळी, आता जेवताना तोंडी लावण्यासाठी हे भेंडी मी घेऊनच चालली आहे. अहो मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय दुसऱ्या पेजवर पण फॉलो नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू
नवीन नवीन अशाच रेसिपी सोबत.